ऑनलाईनचा सेटअप असतो, त्याच्या दृष्टीने पण काळजी करावी लागते. ठीक आहे, आपण प्रार्थनेने सुरू करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे आजच्या सत्संग कार्यक्रमामध्ये. चैतन्य महाप्रभू जे की 500 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण स्वतः या भूतलावर अवतरित झाले होते, त्यांनी सांगितलं होतं, पृथ्वी थे आचे यच नगरादि ग्राम सर्वत्र प्रचार होईबे मोर नाम. पृथ्वी थे आथे यच नगरादि ग्राम, ह्या संपूर्ण भूमंडलावर जितके नगर आणि जितके गाव आहे, होममेड आहे आणि प्रत्येक प्रोग्रामला सोनवणे फॅमिली ते येतात बघा. पृथ्वी ते आछे यच नगरादि ग्राम सर्वत्र प्रचार होईबे मोर नाम. या पृथ्वी तलावर जेवढे काही छोटे छोटे गाव असतील तिथपर्यंत माझ्या नावाचा प्रचार आणि प्रसार होईल असं भगवंत सांगतायत. आणि जामनेर सारख्या गावामध्ये देखील तुम्ही इथे बसून सत्संग कार्यक्रम आयोजित करू शकतायत, भगवंतांचं नाव घेऊ शकतायत, भगवंतांच्या भक्तांचा संघ घेऊ शकताय. ही शिल प्रभुपादांची एक विशेष कृपा आपल्या सर्वांवर आहे. आणि विशेष धन्यवाद आपण देऊ शकतो श्रीमान रासयात्रा प्रभू. रासयात्रा प्रभू एवढ्या दूर भुसावळवरनं इथपर्यंत येतात, कमीत कमी 30 किलोमीटर ते एवढ्या लांब येतात रविवारी सत्संग करण्यासाठी. आमच्या इथे असे काही लांब कार्यक्रम सुरू झाले होते. नाशिकपासनं ओझर 25 किलोमीटर आहे, तिकडे एक कार्यक्रम सुरू झाला होता. नाशिकपासनं संदीप फाउंडेशन कॉलेज आहे, तो 20 किलोमीटर आहे, संदीप युनिव्हर्सिटी, तिथे एक प्रोग्राम चालू झाला होता. हळूहळू लांब चालू झालेले सगळे प्रोग्राम बंद पडले. आणि प्रचारक जायला कंटाळा करतो, एवढ्या लांब कोण जाईल. आणि पण प्रभूजी एवढ्या लांब येत आहेत उत्साहाने, आणि तुम्ही सगळे सहकार्य देत आहेत, एवढी सगळी कार्यक्रमाची व्यवस्था करतायत. त्यामुळे प्रभूंजींचे पण धन्यवाद आणि तुमचे सर्वांचे पण धन्यवाद. तर प्रभूजींनी मला विषय दिला आहे भक्ती करण्याचे फायदे. भक्ती करण्याचे फायदे बाकी सगळे असो नसो, एक आनंदाने जीवन जगता येतं आणि प्रसाद व्यवस्थित मिळतो, ह्याचा फायदा आहेच आहे. बाकी फायदे माहीत नाही, पण हा फायदा आम्हाला नक्की होत असतं. राईट. श्रील प्रभुपाद म्हणायचे, इस्कॉन इज अ किचन रिलिजन. म्हणजे इथं काही असो नसो, किचन तर आहेच आहे. तिथे स्वयंपाक बनेल, प्रसाद बनेल, आणि प्रसाद भगवंतांना अर्पण केलेला भक्त खाऊ शकतो. तर मी जस्ट विचार करत होतो भक्ती करण्याचे फायदे काय आहेत आणि आपण त्याच्यावर कशी चर्चा करावी. तर भक्ती जेव्हा आपल्या भोजनामध्ये प्रवेश करते तेव्हा ते भोजन साधारण भोजन न राहता ते प्रसाद बनतं. भक्ती जेव्हा आपल्या भुकेमध्ये प्रवेश करते तेव्हा ती भूक न राहता ती तपस्या किंवा व्रत किंवा उपवास होऊन जाते. हीच भक्ती जेव्हा पाण्यामध्ये प्रवेश करते तेव्हा ते केवळ पाणी न राहता ते चरणामृत होऊन जातं. ती भक्ती जेव्हा आपल्या प्रवासामध्ये प्रवेश करते तेव्हा तो प्रवास न राहता तीर्थयात्रा बनून जातो. हीच भक्ती जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करते तेव्हा ते घर न राहता मंदिर बनून जातं. अशी आहे ही भक्ती भगवंतांची. ही सर्व गोष्टींमध्ये परिवर्तन घडवून आणणारी आहे, एवढी श्रेष्ठ भक्ती आहे. गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला 15.7,
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. भगवंत सांगतात मम एव अंशः जीवलोके. हा जो हे संपूर्ण जीवलोकामध्ये जे मनुष्य जे काही प्राणी आहेत हे सर्व माझे अंश आहेत. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातन. आणि सनातन अंश आहेत. आपण भगवंतांचं धाम सोडून इथे आलो आहोत आणि इथून आपल्याला बाहेर काढण्यासाठी खूप संत मंडळी येत असतात. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी पुढे काय आलो याची कारणासी. याच कारणासाठी आम्ही आलो आहे. काय कारणासाठी? भौतिक जगातल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी साधू संत येतात. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. असं आहे काय? आम्ही एका ठिकाणी वेगळं ऐकलं होतं. साधू संत येती घरा दारे खिडक्या बंद करा. कदाचित नवी पिढी आजची असं म्हणेल, जुनी पिढी म्हणत असेल दिवाळी दसरा. तर अशाच कारणासाठी येतात ते संत तुकाराम. याच कारणासाठी आले होते. आम्ही वैकुंठातनं आले होते याच कारणाशी. काय कारण? जगांचा उद्धार. याच आम्ही आलो याची कारणासाठी. या कारणासाठी आम्ही आलो लोकांचा उद्धार करण्यासाठी. तर ममेवांश आपण सनातन अंश आहोत भगवंतांचे, परंतु या भौतिक संसारामध्ये आपण अटकलेलो आहोत. येणं केनं प्रकारानं आपले. त्याचं पण कारण गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये कृष्ण देतात. इच्छाद्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. इच्छा आणि द्वेष. भगवान श्रीकृष्णांचा द्वेष, अरे हे काय एवढे एन्जॉय करतायत. आणि इच्छा, मी पण काहीतरी भोग घेतला पाहिजे. जसं तुम्ही पाहिलं असेल की एखादी आई स्वयंपाक करते आणि तिच्याकडे छोटी मुलगी जेव्हा जाते, आई आई मी पण स्वयंपाक करणार, दे माझ्या हातात चाकू, काहीतरी करेल. आई अरे हात कापून घेशील. माई काय करते, छोटीसे ते अशी प्लास्टिकचे खेळणे असते माहिती आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये छोटासा LED गॅस स्टोव, छोटंसं ते प्लास्टिकचे चाकू, काडीपेटी हे सगळं देऊन ते आईला म्हणते बाई तू खेळ आता. मग ते 4-5 मैत्रिणी एकत्र येतात आणि मग ते खेळत असतात बरोबर. मग आता कोणी भाजी कापल, मग कोणी पोळी बनवेल आणि सगळं डुप्लिकेट असतं. त्याला भातुकलीचा खेळ म्हणतात रे. मग सगळं खेळतात आणि मग आई भूक लागली, अरे मग खा की तुम्ही काय बनवलं ते खा. त्यांनी काय बनवलं असतं, थोडेसे शेंगदाणे असणार आहे, थोडं काहीतरी असं काहीतरी असतं दिलेलं त्यांना. त्याच्यामध्ये ते आनंद मानतात. 2 तास घालवले. काय बनवलं तर शेंगदाणे फक्त, काहीच नाही दुसरं. आणि मग ते मला आठवतं लहानपणी माझी बहीण होती. बहीण आणि त्याच्या मैत्रिणी खेळायच्या आणि आम्हाला पण आणून द्यायच्या. हे आम्ही आज काय बनवलं आहे थोडेसे शेंगदाणे थोडेसे फुटाने त्यामध्ये मुरमुरे टाकले, खावा की. यात का पोट भरणार आहे काय? तर आईने काय केलं, छोटीशी खेळणी म्हणून तिला दिलं, बाई तू खेळ याच्यामध्ये, संतुष्ट राहा, मला डिस्टर्ब करू नको. मेन उद्देश काय? मला त्रास देऊ नको, तुला भूक लागली की मी तुला भोजन देणार आहे. त्याच प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी विचार केला, अरे हा मला त्रास देतोय, जीव म्हणतोय मी भगवान बनणार. जा बाबा, तुझ्यासाठी मी एक खेळणी बनवून दिलेली आहे. आणि ती खेळणं म्हणजे भौतिक संसार. या संसारामध्ये आपण आलो आहे. आपण पण तसेच खेळणी खेळतोय. थोडा कोण इंजिनियर बनतं आहे, कोण डॉक्टर बनतं आहे. खेळाचा भाग आहे थोडासा. थोडं आपलं आयुष्य आहे. आपलं आयुष्य आपल्याला वाटतं अरे किती मोठं आपलं आयुष्य, 100 वर्ष आपण जगणारे आहोत. तुम्ही इथं प्रवेश केला तेव्हा बाहेर किडे बघितले? किडे पाऊस पडल्यावर किडे येतात. ते किडे आज संध्याकाळी जन्माला आलेत. थोड्या वेळामध्ये ते मोठे होतील. थोड्या वेळामध्ये त्यांचं लग्न होईल. थोड्या वेळामध्ये त्यांना मुलं होतील आणि लगेच थोड्या वेळानंतर त्यांचा मृत्यू होणार. असं 3 तासाचं त्यांचे आयुष्य आहे. आणि त्यांना जर सांगितलं, बाबा रे एक मनुष्य नावाचे असे प्राणी आहेत जे आता इथे सत्संगला येतील, 1 तास प्रवचन ऐकतील, मग प्रसाद घेतील, मग रात्री झोपतील, मग उठतील, आणि असा 1 दिवस, असे महिन्याचे 30 दिवस, असा 1 वर्षामध्ये 12 महिने, आणि 70-80 वर्ष तो मनुष्य जगतो. ते किडे म्हणतील, बाप रे बाप केवढा मोठा, एवढा जगतो मनुष्य. कारण त्यांचं आयुष्य किती, 3 तास 4 तास, जास्तीत जास्त आजची रात्र म्हणून दुसऱ्या सकाळी तुम्हाला सगळे किडे मेलेले दिसतील. राईट. त्यांच्यासाठी त्यांच्या तुलनेमध्ये आपलं आयुष्य एवढं मोठं. आपल्याला वाटतं त्यांचं एवढं काय, जगाला आले काय आणि काय मेले काय फरक पडतो काय. अशा प्रकारे तशा प्रकारे देवतांच्या दृष्टिकोनात आपलं आयुष्य आहे किड्या मकोड्यांसारखं आहे. आपल्याला वाटतं सर आपण खूप मोठं आहे, आपण खूप काय करतोय, आणि मी घर चालवतोय, आणि आम्ही रस्ते बांधतोय, आणि आम्ही विमान उडवतोय. कधी कधी पडतं पण ते. आपल्याला वाटतं आपण खूप काय करतोय.
गीतेमध्ये कृष्ण सांगतात, प्रकृते क्रियमाणानी गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा करता अहम इति मन्यते. 3रा अध्याय श्लोक संख्या 27. त्याच्यामध्ये भगवान सांगतात की प्रकृतीद्वारे सगळं काही केलं जातं, बद्धजीवाला वाटतो सगळं मी करतोय, आणि अहंकार त्याच्यामध्ये एवढा भरलेला असतो की आय ॲम दी ग्रेट, मी म्हणजे सर्व काही, आणि सगळं जग माझ्या भोवती फिरतंय, असा प्रकारचा अहंकार या बद्धजीवाचा. अरे तुझं आयुष्य काय, तू करतो काय? ती भातुकलीमध्ये खेळ खेळणारी छोटीशी मुलगी आहे, ती काय करू शकते? तेवढं आपण इथे खेळ खेळण्यासाठी आलो आहे, थोडं अडकलेलं आहे. पण समजलं पाहिजे माझी वास्तविक भूक काय आहे. जेव्हा त्या मुलीला भूक लागते तेव्हा ती आईकडे जाते. त्या प्रकारे जेव्हा आपल्याला जाणवतं की आपण आता आपण खेळ, हा अशाश्वत खेळ आपण खेळतो आहे, आणि आपल्याला वास्तविक भूक आहे ती आत्म्याची भूक. मग तेव्हा ती भूक आपल्याला लागते, तेव्हा आपण सत्संगला येतो. प्रभूजी काहीतरी सांगा. जशी मुलगी जाते, आई आता मला काहीतरी खायला दे, भूक लागली, होतं का नाही? मग आपण गीता कोर्स घेतो, आणि त्या गीता कोर्समध्ये आता आम्हाला सगळं समजलं, कसं वाटलं. गीता कोर्स घेतो आपण इकडे. गीता कोर्स घेतल्यानंतर काही सत्य गोष्टी कळायला लागतात, बरोबर? जन्ममृत्यू जराव्याधी दुःख दोषानुदर्शनम, हे जगामधले दुःख आहेत, हे आपल्याला गीता कोर्समध्ये कळतं आहे. गीता वाचायला तर आपल्याला वेळ नाही आहे, ते कसं कळेल? तर आपण ह्या भौतिक संसारामध्ये अशा प्रकारे आलेलो आहोत, आणि मग इथून बाहेर निघायचं आहे. इथून बाहेर निघायचं आहे, आणि जायचं कुठे? जायचं कुठे? भगवंतांच्या धामामध्ये पुन्हा जायचं आहे. इथून बाहेर निघायचं. मग बाहेर निघण्यासाठी उपाय पाहिजे की नाही? जेलमध्ये एखादा व्यक्ती असतो. आम्ही आता अलीकडेच डिसेंबर महिन्यामध्ये नाशिक सेंट्रल जेल आहे खूप मोठा, कैद्यांना आम्ही पुस्तक वितरण करण्यासाठी गेलो होतो. सेंट्रल परमिशन आलेली होती, आणि परमिशन घेऊन लेटर आम्ही गेलो, आणि त्यांना आम्हाला पुस्तक वितरण करायचं. त्यांनी आम्हाला एक जेलमध्ये असंच एवढाच हॉल होता, सगळे कैदी बसलेले होते, सगळे सफेद टोपी त्यांचा युनिफॉर्म घालून सगळे बसलेले. आम्हाला त्याने तुम्ही फक्त 10 मिनटं बोला. म्हटलं ठीक आहे, 10 मिनटं बोललो. 10 मिनटं बोललो, सगळ्यांना गीता आम्ही दिल्या, आणि माझ्या मनामध्ये जास्त इच्छा होती की अरे जेल कसं असतं बघायला पाहिजे, कधी गेलो नाही आपण. म्हणजे भाग्याची गोष्ट, कधी गेलो नाही ॲक्च्युली. तर मग तिथे आम्ही गेलो, आणि मग बघितलं की एवढ्या अशा एक मोठ्या रूम असतात, आणि तुम्हाला पण कुतूहल असेल काय असतं जेलमध्ये, काय असतं. तशी मोठी रूम असते, त्याच्यामध्ये कपाट नाही, काहीच नाही. त्यांचं गठुडं दिलेलं असतं, त्याच्यामध्ये सगळं ठेवायचं, आणि असे 10 लोक लाईनमध्ये राहतील. त्यांनी सांगितलं तेव्हा उठायचं, सांगितलं तेव्हा झोपायचं, सांगितलं तेव्हा काम करायचं. मग सगळं पारतंत्र्यामध्ये जीवन, स्वतःचं स्वतंत्र काहीच नाही. अशा प्रकारे त्यांचं जीवन असतं. तर पण काही त्यांना खायला प्यायला थोडं दिलं जातं गव्हर्नमेंट. मग जेलमध्ये एखादा व्यक्ती आहे, आणि आम्ही पहिले सगळे चांगले लोक होते ॲक्च्युली. कधी कधी त्यांची अनावधानाने काही परिस्थितीच्या अनुसरून काहीतरी चुका केल्या असतील कदाचित त्यांनी. पण जेलचा उद्देश काय असतो? काही त्यांनी तिथेच राहून सुखी व्हावं असा उद्देश असतो? नाही. जेलचा उद्देश काय? लोकांनी सुधारावं, आणि इथून बाहेर जाऊन चांगलं जीवन परत जगावं, हा त्या जेलचा उद्देश आहे. मराठीमध्ये लहान मुलांना पण जेल असतं, माहिती आहे तुम्हाला? 16 वर्षाच्या आतले, आणि जर त्यांनी गुन्हा केला, त्या जेलचं नाव काय माहिती आहे कोणाला? बाल सुधारालय केंद्र. काय त्याचं नाव? बाल सुधारालय केंद्र. म्हणजे त्यांना सुधारायचं आहे तिथे, आणि तिथून मग त्यांना बाहेर काढून व्यवस्थित नागरिक बनवायचं, हा त्यांचा उद्देश आहे. त्या प्रकारे ह्या भौतिक जगताचं देखील नाव आहे जीव सुधारालय केंद्र. काय नाव आहे? जीव सुधारालय केंद्र. इथे येऊन सेटल नाही व्हायचं सगळं. आमचं खूप काय चांगलं आहे, हाव आर यू, ओके. अरे काय ओके? इथं जन्ममृत्यू जराव्याधी कुठल्या क्षणाला काय होणार आहे काय माहिती नाही. कल्पना करा, एक नदी आहे इथे, इथून तुम्हाला तिकडे जायचं, ब्रिज आहे, ब्रिज. आणि ब्रिजला काय म्हणतात मराठीमध्ये? पूल. काय आजकालच्या इंग्लिश जगामध्ये साधी शब्द, मराठी शब्द देखील तुम्हाला मदत लागेल मला थोडी. तर पूल बांधलेला आहे, पुलाच्या द्वारे तुम्ही पुलाचा उपयोग करून नदीच्या त्या बाजूला जातात. एखादा व्यक्ती जातोय, पूल, अरे काय छान पूल आहे, काय मस्त नदी वाहते, चला पुलावरच घर बांधूया. तुम्ही कोणी बांधू देईल त्याला घर? लोक त्याला मारतील, बाबा पूल येतो. पुलाचा उद्देश काय आहे? नदी पार करणे, ह्या तीरावरून दुसऱ्या तीरावर जाणे, हा त्याचा उद्देश आहे. पुलावर घर बांधायला अलाउड नाही. त्या प्रकारे भौतिक जगत हे पूल आहे, पूल. जिथे फूल्सला ठेवलं जातं. फूल म्हणजे मूर्ख, FOOL, फूल.
हा पूल आहे ज्याच्याद्वारे आपल्याला या भौतिक संसारामधून ह्या तीरावरून तो तीर म्हणजे आध्यात्मिक संसार तिथे जायचं आहे. त्यामुळं इथे खूप जास्ती सेटल होण्याची आवश्यकता नाही आहे. हालाकी आपल्याला जे मिळालेले कर्तव्य ते आपल्याला पार पाडायचे, ते सर्व काही करायचं आहे. पण करत करत गीतेमध्ये कृष्ण सांगतात, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच, माझं स्मरण कर आणि युद्ध देखील कर. युद्ध अर्जुनासाठी कर्तव्य कर्म होतं, त्याप्रकारे विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करणे हे कर्तव्य कर्म आहे. गृहिणी धर्म आहे, पती धर्म आहे, पत्नी धर्म आहे. हे सर्व धर्मांचं पालन करत करत भगवंत म्हणतात माम अनुस्मर, माझं स्मरण करा आणि पुढे जात राहा. तर ह्यातनं बाहेर पडणं हा उद्देश आहे. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल ना, बाहेर पडायचं कसं, कसं पडायचं बाहेर? खूप सारे मार्ग ठेवलेले भगवंतांनी. एक आहे निष्काम कर्मयोग, दुसरा आहे ज्ञानयोग, तिसरा आहे ध्यानयोग, एक आहे अष्टांग योग आणि एक आहे भक्तियोग. खूप सारे योग आहे. योग म्हणजे काय? योग म्हणजे जोडणे. योग म्हणजे पूल, ह्या तीरावरून त्या तीरावर घेऊन जाणारा पूल म्हणजे योग. म्हणून गीतेमध्ये सगळ्या अध्यायांची नावांच्या शेवटी योग येतो. अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय. तुम्हाला गीतेच्या अध्यायांची नावं तर माहीत असतील कधीच. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, दुसरा अध्याय सांख्ययोग, तिसरा अध्याय कर्मयोग, चौथा अध्याय ज्ञानकर्म संन्यास योग, पाचवा अध्याय कर्मसंन्यास योग, सहावा अध्याय ध्यान योग, सातवा अध्याय ज्ञानविज्ञान योग, आठवा अध्याय अक्षरब्रह्मयोग, नववा अध्याय राजविद्या राजगुह्य योग, 10वा अध्याय विभूती योग, 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग, 12वा अध्याय भक्तियोग, 13वा अध्याय क्षेत्रज्ञ विभाग योग, 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग, 15वा अध्याय पुरुषोत्तम योग, 16वा अध्याय दैव असुर संपद विभाग योग, 17वा अध्याय श्रद्धात्रय विभाग योग आणि 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग. झाले 18 अध्याय. तर योग प्रत्येक अध्यायाच्या शेवटी योग जोडलेला आहे, बरोबर? याला म्हणतात योग म्हणजे जोडणे. प्रत्येक ठिकाणी जीव आणि भगवंत यांना जोडणे याला म्हणतात योग. म्हणून एवढ्या वेगवेगळ्या विधी दिल्या आहेत. कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, अष्टांग योग आहे. तुम्हाला मी सांगितलं, चला आज रविवार आहे. आज किती तारीख आहे बाय द वे? 15 जून. खूप जगले तुम्ही जामनेरमध्ये. उद्या प्रभूजींनी ते एक उपक्रम आणला आहे, वन डे विथ कृष्णा ना, वन डे विथ कृष्णा. आम्ही नवीन उपक्रम काढला आहे अष्टांग योगाच्या मार्गातनं, वन लाईफ विथ कृष्णा. वन डे काय करायचं आहे? वन डेने काय होणार आहे? सगळं गुड बाय करायचं घराला. आपण सगळे उद्या इथून हिमालयामध्ये जाणार आहोत आणि तिकडेच ध्यानधारणा सर्व काही करणार आहोत. आणि आम्ही जे देव तेच प्रकारे तुमचं जीवन राहील. इथनं तुम्हाला काहीच घेऊन जायचं नाही आहे, जसे आहेत त्याच अवस्थेमध्ये. बाय द वे मोबाईल जमा केले जातील सगळे, कधी मिळणार नाही. किती लोक तयार आहेत? अरे तयार आहे लोक, बापरे, माय गॉड. तुमच्या पिकनिक नाही आहे बरं का, पिकनिक म्हणून नाही चाललंय, कायमचे चाललंय. संपला, इथला विषय मिटला, जामनेरला गुड बाय, घर बाकी काहीच नाही. कदाचित तुम्हाला वाटलं झालं इथल्या परेशानीपासून डोकं तरी फिटेल, झाला जाऊ तिकडे हिमालयामध्ये. केदारनाथ सब कुछ छोडो, छोडो घरद्वार, चलो हरिद्वार. अशा प्रकारे तुम्हाला तर म्हटलं तर तुम्ही करा. जीवन एवढं पण वाईट नाही आमचं इथला. भरपूर काही गोष्टी करायच्या आहे. मला अभ्यास करायचा आहे, थोडं इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, या गोष्टी करायच्या. उद्याचा स्वयंपाक करायचा आहे, सगळ्यांना भाज्या आणून ठेवलेल्या आहे. सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आम्हाला, राईट? त्यामुळे अष्टांग योग आपल्यासाठी नाही आहे, राईट? नाही आहे. तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं की आपण, किती लोक नामजप करतात, हातावर नामजप करतात, भगवंतांच्या नावाचा जप करतात? व्हेरी गुड. खूप लोक जप करतात. जे नाही करत त्यांनी जरूर प्रारंभ करायला पाहिजे. आपण करू त्याच्यावर चर्चा देखील. पण जेव्हा आपण भगवंतांचं नामजप करतो, किती लोकांना वाटतं आपलं मन विचलित होतं आहे, मन विचलित होतं आहे. इथं बसले पण आहे, तर तुमच्या मनामध्ये विचार काय असेल, अरे आज खूप गरम होते, कदाचित पाऊस येईल संध्याकाळी, ढग चमकत आहेत. माझ्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. आज प्रभूजी आहे, थोडं लोक असेल, खिचडी पुरेल का सगळ्यांना? तर वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये येतात. अभ्यास करताना पुस्तक इथे आहे, मन दुसरीकडे कुठे आहे, राईट? असं होतं. तर मन चंचल आहे. कृष्णला अर्जुन गीतेमध्ये सांगतोय, 6वा अध्याय. काय म्हणता अर्जुन? चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोर इव सुदुष्करम.
कृष्ण मी एक वेळेस वायूला नियंत्रित करू शकतो पण मनाला नाही. वायूला नियंत्रित करणं एवढं सोपं आहे. कल्पना करा 130 किलोमीटरच्या वेगाचा वारा वाहतोय, वादळ आलंय आणि तुम्ही हात ए वादळ थांब. त्या वादळामध्ये तुम्ही कुठे चालले जाल कोणालाच कळणार नाही, राईट. तर अर्जुन म्हणतो त्या वादळाला देखील मी थांबू शकतो पण माझ्या मनावर नियंत्रण करणं मला खूप अवघड वाटतंय. आपल्या हातातनं मोबाईल सुटत नाही. कितीतरी आई वडील आमच्याकडे येतात आणि सांगतात आमचा मुलगा ना खूप मोबाईल वापरतो, त्याला काहीतरी सांगा ना, 2 उपदेशाचे शब्द द्या ना. आहे समस्या आहे आज. असल्या प्रकारच्या लोकांसाठी कुठे अष्टांग योग आहे? त्यांना सांगाल बाबा सगळं सोडून जायचं आहे, ध्यानयोग करायचं आहे. मला कोणाकडे वेळ आहे? तर आम्हाला ध्यानयोग आमच्यासाठी अजिबात शक्य नाही आहे. आणि त्यामुळे क्लेश आहे खूप सारे. कृष्ण स्वतः गीतेमध्ये सांगतायत क्लेशोधिकस्तरस्तेषां अव्यक्तासक्त चेतसाम. 12व्या अध्यायातल्या 5व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की भाई क्लेशो अधिकतरः तेषाम, त्या लोकांसाठी जे अव्यक्ताला आसक्त आहेत, ज्ञानयोगी किंवा अष्टांगयोगी आहेत, त्या लोकांसाठी जीवनामध्ये खूप सारे क्लेश असतात. आणि या विपरीत जो भक्तिमार्ग आहे त्या भक्तिमार्गामध्ये काय सांगतात कृष्ण 9व्या अध्यायामध्ये, सुसुखम कर्तुम अव्ययम. तुम्ही भक्तीचं पालन तर करणार आहे पण सुखासुखी सुखाने करणार आहात, राईट. आनंदाने करणार आहात, प्रेमाने करणार आहात. त्याला म्हणतात भक्तीचा मार्ग. त्यामुळं काय फायदा आहे? सगळ्यात पहिला फायदा भक्तियोग आनंदमय आणि सोपा आहे. कोणीही करू शकतं, कोणी पण करू शकतं. त्यामुळं पद्यावलीमध्ये 500 वर्षापूर्वीचे मोठे संत होऊन गेले रूप गोस्वामी, त्यांनी लिहून ठेवले की कोण 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 भक्ती करू शकतं. आणि ते जो श्लोक ऐकला त्यानंतर आपल्याला कुठलाच बहाणा उरत नाही भक्ती न करण्यात, कुठलाच बहाणा उरत नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलंय व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का कुब्जाया किमुनाम रूपमधिकं किं तत्सुधाम्नो धनं वंशः को विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषं भक्त्या तुष्यति केवलं न च गुणैः भक्तिप्रियो माधवः. काही समजलं नसेल कदाचित. एक एक उदाहरण त्यांनी दिले. सगळी उदाहरणं घेऊया आपण. एक व्याधस्य च आचरणम. एक व्याध होता ज्याचं नाव होतं रत्नाकर, ज्याला नारदमुनी भेटतात आणि त्याला जप करायला सांगतात. तो म्हणतो जप करता येत नाही, राम राम म्हणता येत नाही. मग ठीक आहे भाई, मरा 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 म्हणतो आणि वाल्याचा वाल्मिकी झाले आणि रामायण लिहिलं त्यांनी, बरोबर. तो व्याध संस्कृत शब्द आहे. शिकारीला संस्कृतमध्ये म्हणतात व्याध. व्याधस्य च आचरणम. त्या शिकारीचं आचरण काय होतं? प्राण्यांना मारायचा. पण तो देखील भगवंतांची भक्ती त्यांनी केली आणि काय परिणाम झाला? आपण म्हणतो ना वाल्याचा वाल्मिकी झाले. त्याचं आचरण खराब होतं तरी तो भक्ती करू शकला. आपल्यामध्ये कोणी शिकारी नाही आज इथे बसलेले नाही. तो शिकारी प्राण्यांना मारणारा तो देखील भगवंतांचा भक्त होऊ शकतो. तर आपण म्हणू शकत नाही की माझं आचरण खराब आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपण पण भक्ती करू शकतो. ध्रुवस्य च वयो. ध्रुवबाळ सगळ्यांनी कथा ऐकली ध्रुव बाळाची. ध्रुव श्रीमद भागवतच्या 4थ्या स्कंदामध्ये ध्रुव महाराजांची खूप सुंदर कथा येते. 5 वर्षाचे होते ध्रुव बाळ. त्यांचे वडील उत्तानपाद त्याला फक्त मांडीवर बसू देत नाही. सुरुची त्यांची सावत्र आई काहीतरी 2 शब्द भले बरे बोलले, त्यामुळे संताप आला आणि सगळं सोडून त्यांची आई सुनीती त्यांच्या मार्गदर्शनाखाली जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये पुन्हा नारदमुनी भेटले. नारदांनी सांगितलं भाई ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा आणि तुम्हाला लवकरात लवकर भगवंत प्रसन्न होतील. त्यांनी सर्व विधी दिला. त्या विधींचं पालन करत ध्रुव महाराज 6 महिन्यामध्ये भगवंतांना त्यांच्यासमोर प्रकट व्हावं लागलं. ध्रुवस्य च वयो. किती वय होतं ध्रुव महाराजांचं? 5 वर्ष. 5 वर्षापेक्षा छोटं कोण आहे इथे? कदाचित हे बाळ असेल. बाकी सगळे 5 वर्षापेक्षा मोठे आहेत. म्हणजे माझं वय ही मर्यादा नाही आहे भक्तीसाठी, बरोबर. ही मुलगा आहे. मुलगा इथे बसलेला आहे.
बघतो माझ्याकडे, आता माझ्याबद्दल काहीतरी बोलताय. इतक्या वेळी खेळत होता. काय नाव तुझं? आशुतोष. अरे वा, खूप सुंदर नाव आहे आशुतोष. तर तो पण इथे बसला आहे. भगवंतांच्या कारण जे सत्संग पडतंय त्याची भक्ती सुरू झालेली आहे. भक्तीला सुरू करण्यासाठी वयोमर्यादा नव्हे. लहानपणापासून गर्भामध्ये प्रल्हाद महाराजांची भक्ती सुरू झाली होती. आईच्या गर्भामध्ये नारद मुनीने उपदेश दिलेले ऐकले होते. तर कुठेही भगवंतांची भक्ती सुरू होऊ शकते. कुठल्याही परिस्थितीमध्ये, लाईट असो अथवा जाओ. आपण ध्रुवस्याच्या वयो, पुढचं ते उदाहरण सांगता, विद्या गजेंद्रस्य का. गजेंद्र नावाचा खूप मोठा हत्ती होता आणि त्या हत्तीला एका मगरेने पकडलं होतं आणि पाय इतका खचून पकडला होता. गजेंद्रचं आणि मगरीचं 1000 वर्षांपर्यंत युद्ध चाललं, तरी पण युद्ध सुटत नव्हतं. मग गजेंद्रने तिथलं एक छोटंसं फूल उचललं आणि भगवंतांना अर्पण केलं. भगवंत स्वतः तिथे गरुडावर बसून येतात आणि मगरमच्छ सुदर्शन चक्राने त्या मगरेचा वध करतात आणि गजेंद्रची मुक्ती करतात. श्रीमद भागवतच्या 8व्या स्कंदामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा येते. तुम्ही कदाचित ऐकली असेल, भागवतमध्ये बऱ्याचदा सांगितली जाते गजेंद्र मोक्ष, गजेंद्रची प्रार्थना. विद्या गजेंद्रस्य का. गजेंद्र कुठल्या IIT मध्ये शिकायला गेलेला होता? नाही. काही विद्या होती? गजेंद्र प्राणी काय शिकणार? प्राण्यांसाठी स्कूल असतं कधी? काहीच. कुठल्या स्कूलमध्ये शिकला? तर आपल्या विद्येची देखील पात्रता नाही आहे भगवंतांची भक्ती करण्यासाठी. माझ्याकडे खूप काही विद्या पाहिजे मग मी करू शकेन, नो प्रॉब्लेम, काही आवश्यकता नाही आहे. कुब्जाया किमुनाम रूपम अधिकम. कुब्जाकडे काही सौंदर्य होतं. तिला त्रिव्यक्रा म्हणतात. कंसाची सेविका होती आणि 3 ठिकाणी वाकलेली. तिथं कदाचित तुम्ही फोटो बघितला असेल, कुबड आलेलं पाठीवर कृष्णन. आणि ती कुब्जाकडे काही सुंदरता नव्हती, पण तिने भगवंतांची भक्ती केली प्रेमाने. थोडंसं चंदन अर्पण केलं आणि त्यानंतर कृष्णाने तिला थोडंसं सरळ केलं आणि ती ठीक झाली. राईट. तर आपल्याकडं ही पण बाध्यता राहत नाही की अरे माझ्याकडे तर काय रूप नाही आहे सुंदर. हनुमानजी कोण होते? वानर होते. त्यांनी पण भगवंतांची एवढी दास्य रसामध्ये सुंदर भक्ती केली प्रभू श्रीरामांची. तर कुठल्या योनीमध्ये आपण आहोत तो पण मॅटर करत नाही. जटायू कोण होते? प्रभू रामांचे मोठे भक्त. गिधाड होते. गिधाड, वल्चर ज्याला आपण म्हणतो. आपण सर्व इथले बसलेले मनुष्य आहोत. राईट. व्यवस्थित, चांगले, तरणे ताठे जे काय आहेत. तर विद्येची अट नाही आहे. विद्या गजेंद्रस्य का कुब्जाया किमुनाम रूपमधिकम किम तत्सुदाम्नो धनम. सुदामा एक भगवान श्रीकृष्णांचा भक्त होता, मित्र होता. किती श्रीमंत होता तो? किती धन होतं त्याच्याकडे? काहीच धन नव्हतं. स्वतः भिक्षा म्हणून कृष्णांना भेटायला जायचंय, पत्नीने आग्रह केला म्हणून, आणि भेटायला जाताना काहीतरी कृष्णांना भेट म्हणून द्यायचंय. ती भेट देण्यासाठी पण स्वतःचं काही नाही. ते पोहे घेऊन गेले होते, बरोबर. सुदामा पोहा योजना, सुदामा पोहा जे पोहे घेऊन गेले ते पण भीक मागून नेलेले पोहे होते, स्वतःच्या घरचे पोहे नव्हते. तरी पण त्यांनी भगवंतांची भक्ती केली. भगवंतांनी त्यांच्याशी आदान प्रदान केलं. आणि जेव्हा सुदामा घरी परतीला वापस यायला लागले, घरी आल्यानंतर त्यांनी ओळखलंच नाही मी कुठे GPS ने रॉंग ॲड्रेसवर आणलेलं दिसतं आहे. घरी आल्यानंतर कळायलाच लागलं नाही मी कुठे आलेलं आहे. तर कृष्णाने त्याला भरभरून दिलं. तर किंमतत सुदाम नो धनम. सुदामाकडे काहीच धन नव्हतं, तर त्यांनी भगवंतांची भक्ती करू शकला. आपल्याला जर वाटत असेल माझ्याकडे धन नाही आहे, मी इस्कॉनमध्ये जाऊ शकत नाही, हा आपला गैरसमज आहे. त्याला मराठीमध्ये म्हणतात गोड गैरसमज. ऐकलं शब्द? पैशांची आवश्यकता नाही आहे भगवंतांची भक्ती करण्यासाठी. वंशः को विदुरस्य यादवपते. विदुरजींचा कुठला वंश होता? विदुरजी दासीपुत्र होते, माहिती तुम्हाला? दासीपुत्र म्हणून त्यांचं वर्णन येतं श्रीमद भागवतमध्ये. तर विदुरजी दासीपुत्र आहे आणि तरी देखील त्यांनी एवढी सुंदर भगवंतांची भक्ती केली. जेव्हा भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरमध्ये येतात शांती दूत बनून, शांतीचा प्रस्ताव मांडण्यासाठी,
तेव्हा ते दुर्योधन के भोगन भायो रुखी साख विदुर घर खायो. त्यांनी दुर्योधनच्या घरचे 56 भोग खाल्ले नाही, परंतु त्यांनी काय खाल्लं? विदुराच्या घरी विदुराणी जी होती त्या विदुराणीने दिलेले त्यांनी काय खाल्ले? केळीचे छिलके. माहिती तुम्हाला? तुम्ही काय विदुराणी जी विदुरजींची पत्नी होती तिने काय केलं? केळीचे छिलके सोलले आणि केळी कचऱ्यामध्ये टाकले प्रेमावेश होऊन, आणि फक्त काय द्यायचे? छिलके भगवान श्रीकृष्णांना खाऊ घातले आणि भगवंतांनी प्रेमाने ते खाल्ले देखील. लाईट कमी पडतोय का तुम्हाला? है ना? किती त्रास देतील. तर किम तत्सुदाम नोधनम वंशः को विदुरस्य यादवपते. विदुरजींकडे काय होतं? काही कुळ होतं का मोठं? नाही, दासीपुत्र होते, तरी पण ते भगवंतांची भक्ती करू शकले. मग तुम्हाला वळत असेल की अरे आम्ही उच्च कुळामध्ये जन्म घेतलेला नाही आहे, आम्ही भक्ती करू शकतो? करू शकतो? यस, करू शकतो. आपल्याला कुळाची, मोठ्या कुळाची, जन्माची आवश्यकता नाही आहे भगवंतांची भक्ती करण्यासाठी. आणि शेवट ते उदाहरण सांगताना म्हणतात, उग्रस्य किम पौरुषम. उग्रसेन यांच्यामध्ये काय पौरुषता होती? त्यांच्यामध्ये पौरुष नव्हतं, म्हणून तर कंसाने त्यांना बंदी बनवून ठेवलं होतं उग्रसेन महाराजांना. पण त्यांनी भगवंतांची खूप सुंदर प्रकारे भक्ती केली. त्यामुळं कवी शेवट म्हणतात, काय म्हणतात? भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैः भक्तिप्रियो माधव. भगवान माधव जे आहेत ते भक्तीच्या द्वारे संतुष्ट होतात, गुणांच्या द्वारे नव्हे. त्यामुळे आपण हे जे सगळे लक्षण, एवढे सगळे उदाहरणं बघितले, याच्यावरून कळतं की भक्ती कोणीही करू शकतंय. यांच्यातपैकी कोणी उदाहरणं जर एखादे घेतले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या भौतिक जगातनं बाहेर पडण्याचा मार्ग तुमच्यासाठी अष्टांगयोग आहे, हत्ती अष्टांगयोगाचं पालन करू शकतो का? नाही. हत्ती भगवद्गीता वाचू शकतो का? नाही वाचू शकत. राईट. किंवा तुम्हाला कुठला मोठा पूजा, मोठा यज्ञ करायचा आहे, तुम्हाला उच्च कुळामध्ये काहीतरी जन्म झालेला पाहिजे, ब्राह्मण इत्यादी, तेव्हा तुम्ही तो यज्ञ किंवा ह्या गोष्टी करू शकता. भगवंतांची भक्ती करण्यासाठी कुठल्याही संसाधनांची आवश्यकता नाही. एवढी ही भक्ती सोपी. आणि भगवान कृष्ण गीतेमध्ये काय सांगतात? मला तुम्ही अर्पण करा. काय अर्पण करा? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपहर्तम अश्नामी प्रयतात्मनः. तुम्ही मला पत्रम पुष्पम फलम तोयम, व्याकरणदृष्ट्या जर बघितलं तर हे सगळे एकवचनी शब्द आहे. एक पत्र, एक पुष्प, एक फल अर्पण करा. बहुवचनमध्ये जर बोलायला गेलं तर पत्रानी, पुष्पानी, फलानी बोलायला हवं होतं. पण कृष्ण म्हणतात मला थोडं, एक पुष्प, एक पत्र, एक फळ, थोडंसं तोयम म्हणजे जल, कोणी प्रेमाने आणि भक्तिभावाने अर्पण करेल तर अश्नामी, मी त्याचा स्वीकार करतो. तर भगवंत स्वीकार करतात. तर भक्तीची विधी ही किती सोपी आहे, किती व्यावहारिक आहे, कोणीही करू शकतं आणि त्याला कसलीही पात्रतेची आवश्यकता नाही आहे. पात्र अपात्र न देखी स्थान स्थान येई यहाँ पायता हा करे प्रेमदान. चैतन्य महाप्रभूंच्याबद्दल म्हटलं जातं की पात्र कोणालाच त्यांनी बघितलं नाही आणि त्यांना सर्वांना जे आहे ते भगवंतांचं नाव मुक्तमध्ये वाटून दिलेलं आहे. आणि भक्ती करायची म्हणजे मग काय? भक्तीचे मार्ग, भक्ती करतोय म्हणजे काय करतोय? आपण थोडंसं भगवंतांच्या नावाचा जप करतोय, थोडा भक्तांचा संग करतोय, थोडं श्रवण कीर्तोय, थोडं कथा कीर्तन करतोय, भगवंतांना प्रणाम करतोय, थोडी धामयात्रा करतोय. अशा गोष्टी करणं म्हणजे भक्ती. मग आता मला तुम्ही सांगा, या गोष्टींमध्ये तपस्या आहे का? तपस्या आहे. आपल्याला पायाने चालायला आवडतं, चला धामाला चला. राईट. कितीतरी वारकरी, आता वारी चालू झालेली आहे बरोबर, कितीतरी वर्षानुवर्षे. माझ्या वडिलांनी 25 वर्ष नॉनस्टॉप वारी केलेली. तर वारीला जेव्हा ते जातात असा पाऊस रस्त्याने कुठेही लागतोय, चिखलातनं चाललेत, पण काय त्यांच्या मनामध्ये ध्येय आहे?
भगवंतांसाठी आम्हाला चालायचं. त्यामुळे त्याच्यामध्ये तपस्या आपल्याला वाटत असेल, पण त्यांना त्याच्यामध्ये आनंद येतो आहे, तपस्या वाटत नाही आहे. संत तुकाराम सांगतात की आपल्या इंद्रियांच्या द्वारे आपण भगवंतांची भक्ती करतोय, आपल्याला ते करायचंच आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या इंद्रियांना आज्ञा दिली आहे. संत तुकारामांनी आपल्या इंद्रियांना आज्ञा दिली, तुम्ही हे करा रे. काय करा? त्यांनी सांगितलंय, घी घी माझे वाचे, गोड नाव विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख, मन तेथे धाव घेई माझ्या विठ्ठलाचे पायी. काय म्हणतात ते? घेई घेई माझे वाचे, हे माझे वाचे, काय कर तू? गोड नाव विठोबाचे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, गोड नाव विठोबाचं ते घे. अजून तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्यांना तुम्हाला काय करायचं? तुम्हाला सुख पाहिजे ना, काहीतरी बघायचं आहे ना. काय बघा मग तुम्ही? विठ्ठलाचं रूप बघा, किती सुंदर रूप आहे, किती सुंदर रूप आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर, हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे, कंठे कौस्तुभ म्हणे विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. हे श्रीमुख मी आवडीने बघेल, हा माझ्यासाठी आनंद आहे. तर भक्ती म्हणजे अष्टांग योग सारखं नाही की आता आम्ही कुठेच पाहणार नाही, आता आम्ही जंगलामध्ये जाणार आणि कसं आसन लावणार, नात्युच्युतम नाचीनम चैलाजिन कुशुत्रम तत्र एकाग्रम मनः कृत्वा ते चित्तेंद्रिय क्रिय उपविश्यासने युंजात योगम आत्मविशुद्धये. 6व्या अध्यायामध्ये अष्टांग योगाची डिटेल प्रक्रिया दिली आहे. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर वाचून शकता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, असं जंगलामध्ये जा, शिवच्या उद्देशी प्रतिष्ठाप्य, शुद्ध आसन शोधा. जंगलामध्ये तुम्हाला जंगल कुठेच मिळेल. जंगलामध्ये इथं वेळेला लाईट चालू करायला किड्यांची भीती चालू होते. कुठे तिथे जंगलामध्ये कुठून साप येईल, कुठून वाघ येईल, काय येईल, केवढी भीती, कुठे मन तिथे एकाग्र लागणार आहे का? नको बाबा, आपली भक्ती बरी. हॉलमध्ये बसा, शांतपणे प्रवचन ऐका, थोडा प्रसाद ख्या, मस्तपैकी कीर्तन करा, झोपी जा. प्रभूजी गेले त्यांच्या घरी, आम्ही आमच्या घरी. घरी राहून भगवंतांचं नावाचा जप चालू आहे, तर घरी राहून सुद्धा आपण भगवंतांची भक्ती करू शकतोय. ही एवढी भक्ती सोपी आहे. आणि भक्ती आणि बाकीचे जे मार्ग आहे ना, त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा अंतर काय आहे हे तुम्ही समजून सांगितलं. बाकी मार्गामध्ये कठोर तपस्या करायला लागते, कठोर जीवन. भक्तीमध्ये जे आहे ते आनंद आहे. काल आम्ही युवकांबरोबर होतो, अशा प्रकारे नाचत होते, बिनधास्त होऊन नाचू कीर्तनाचे रंगी टाईपमध्ये सगळे लोक जोरदार उड्या मारत होते, नाचत होते. आणि लहानपणी आम्ही बघायचो, लोक लग्नामध्ये जेव्हा नाचायला जायचे ना, तेव्हा पहिले ते थोडेसे टाकून घ्यायचे, म्हणजे त्यांना काहीतरी लागेल, मग ते नाचू शकतात. इकडे यांनी अजून कीर्तन संपल्यानंतर पण परत हरी बोल, इथं ऐक हरी बोल, अजून उत्साह त्यांचा जागृत होत आहे, काही स्पिरिट न घेता. तर भक्तीमध्ये एक तर आनंदाने केली जाते विधी, सोपी आहे, घर बसल्या केली जाते, कुठूनही केली जाते, कोणीही करू शकतं, हे सगळं तर आहेच. परंतु बाकीचे जे साधन आहे ना, बाकीचे मार्ग, त्याच्यामध्ये त्याचे स्वतःचे प्रयत्न फक्त लागू पडतात. इफर्ट्स, ओन इफर्ट, स्वतःचे प्रयत्न, त्याला भगवंतांची मदत नाही मिळत. पण भक्ती मार्गाचा बेनिफिट हा आहे सगळ्यात मोठा. कृष्ण म्हणतात त्या व्यक्तीची मदत मी करतो जो भक्ती मार्गामध्ये येतो. 2 ठिकाणी भगवान, 3 ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगतात गीतेमध्ये. सर्वप्रथम भगवान श्रीकृष्ण 12व्या अध्यायामध्ये, तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. मृत्यू संसार सागरात, संसार सागर, संसाराला समुद्रासारखं म्हटलं गेलं. तुम्ही समुद्रामध्ये गेलात, समुद्रामध्ये जर तुम्ही पडलेले असला, समुद्राला पोहून कोणी पार करू शकतंय? आम्ही अलीकडेच नाशिकमधल्या एका महिलेला भेटलो, तन्वी देवरे म्हणून आहे. तिने इंग्लिश खाडी पार केली, त्यांना रेकॉर्ड बुकमध्ये नाव झालं. इंग्लिश खाडी माहिती तुम्हाला? इंग्लिश चॅनल आहे, 2 देशांना जोडणारा छोटासा कॅनल आहे, समुद्र आहे. समुद्रामध्ये त्यांनी सांगितले, त्यांचे अनुभव पूर्ण सांगितले की पहिले तर ते इंग्लिश खाडीमध्ये बर्फाळ पाणी असतं. बर्फाळ पाणी तुम्हाला पाण्यामध्ये साधं पोहणं अवघड आहे, बर्फाळ पाण्यामध्ये कसं पोहणार? मग त्यांनी बर्फामध्ये स्वतःला थांबून घेतलं. 6-6 तास बर्फाच्या लाद्या ठेवून त्या बसायच्या, तन्वी मॅडम.
आणि मग स्वतःला त्यांनी तयार केलं. आणि मग ते म्हणे हे सगळं तर तयार केलं, या सगळ्यांचा मी अभ्यास केला, पण जेव्हा ॲक्च्युअल खाडीमध्ये उतरले पोहायला तेव्हा जेली फिश असायचे ते काट चावायचे अंगाला आणि ते असे चावतात की शरीरामध्ये करंट सोडतात पूर्ण. बस वायर करंट सोडल्यावर कसं झटका बसतो तसे झटके बसायचे म्हणे. कितीतरी लोकांचे डेथ झाले त्या इंग्लिश खाडीमध्ये पार करण्यासाठी. म्हणजे साधी खाडी पार केली जाऊ शकत नाही. आपल्याकडनं कल्पना करा, समुद्र आपण पोहून पार करू शकतो का? नाही. तर बाकी सगळ्या योग मार्गांद्वारे समुद्र पार करणे हा भौतिक जगत सागर, संसार सागर हा सागराप्रमाणे आहे आणि इथून बाहेर पडणं हे जवळपास असंभव आहे. कुठल्याही मार्गाने बाहेर पडायचं म्हटलं की खूप कठीण आहे. परंतु भगवान म्हणतात तेषाम अहम समुद्धरता, मृत्यू संसार सागर, जो या मृत्यू सागरात पडला आहे त्या व्यक्तीला मी स्वतः उचलून बाहेर काढतो. किती सोपं आहे ना. आपण फक्त हातवर करायचे, भगवंत हाताने धरतो. त्यामुळे माहिती आहे हरे कृष्ण महामंत्राचं उच्चारणानंतर आपण हात का वर करतो? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंतांना उचलायला काहीतरी तर पाहिजे. काय बाबा तुला बाहेर काढायचं आहे, पण कसं काढू? बघा आम्ही हात देतोय तुम्हाला, तुम्ही वर काढा. ते हात वर देण्यासारखं आहे. भगवंत पकडून वर काढणार आहे. तुम्हाला कळलं नाही, भगवंतांनी उचललंय तुम्हाला वर. तर इथे पहिल्या ठिकाणी भगवान सांगतात की तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या आवेशित. ज्यांचं चित्त माझ्यामध्ये लागलेलं त्यांना मी समुद्रातनं बाहेर काढतो, ही गॅरंटी भगवान कृष्ण देत आहेत. दुसरं वचन भगवान श्रीकृष्ण 9व्या अध्यायामध्ये देत आहेत. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्य अभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम. योगक्षेमं वहाम्यहम आपण भौतिक संसारामध्ये खूप ठिकाणी ऐकलंय. LICचा लोगो पाहिला? LIC जीवन के साथ भी जीवन के बाद भी, आणि त्यांच्या LICच्या लोगोमध्ये खाली लिहिलं आहे योगक्षेमं वहाम्यहम. ॲक्च्युली गीतेतनं चोरी केली आहे त्यांनी. खरा योगक्षेमं वहाम्यहम भगवान श्रीकृष्ण सांगतायत 9व्या अध्यायातल्या 22व्या श्लोकामध्ये ॲक्च्युली. तर भगवंत म्हणतात तुम्हाला जे कमी पडेल ते मी देईल आणि जे तुमच्याकडे आहे त्याची मी रक्षा करेन. कुठल्या योगीला वचन दिलंय भगवंतांनी? कर्मयोगी, अष्टांगयोगी, ध्यानयोगी? कुणाला वचन नाही दिलं भगवंतांनी, पण भक्तयोगीला वचन देतात भगवंत. आणि 18व्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला 3 ठिकाणी भगवान कृष्ण वचन देतात की भक्तयोगीसाठी मी कशा प्रकारे मदत करतो. 12व्या अध्यायातलं एक प्रमाण बघितलं, 9व्या अध्यायातलं एक प्रमाण बघितलं आणि आता 18व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की मच्चित्तः सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसि. मच्चित्तः सर्व दुर्गाणी, दुर्गाणी म्हणजे कठीण ऑब्स्टॅकल्स, मार्गामध्ये येणारे अवरोध. मच्चित्तः जो मनामध्ये माझा चिंतन करतो, माझा नामजप करतो, त्यासाठी भगवंत म्हणतात मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसि. माझ्या कृपेने, माझ्या प्रसादाने तू तरुण जाशील. जीवनामध्ये कितीही मोठी संकट आले तरी तू तरुण जाशील जर तू माझ्या नामजपामध्ये मग्न असशील तर. तर तिथे देखील भगवंत आपल्याला वचन देत आहेत. भगवंतांचं वचन हे भौतिक संसारातल्या पॉलिटिशियन्सचं वचन नव्हे. नाशिकमध्ये गेल्या खूप वर्षांपासून नगरपालिकेचे इलेक्शन्स रखडून आहेत काही कारणास्तव. ॲडमिनिस्ट्रेशनच्या सत्ता आहे, नगरसेवकाचं पदच नाही आहे. पण आता जसे इलेक्शन अलाउन्स झाले तसे सगळे नगरसेवक प्रणाम दादा, प्रणाम ताई अशा प्रकारे येऊन त्यांना फक्त सांगायचं अरे आमच्याकडे मंदिरामध्ये लोक थोडे बाकडे टाका. अरे बाकडे काय, एक काय तुम्हाला 5-5 बाकडे देऊ. इथे थोडं गार्डनमध्ये, अरे गार्डन सगळं आम्ही रिपेअर आणि मेंटेनन्स करून देऊ. इलेक्शनच्या आधी सगळं काय काय, आणि इलेक्शन झाल्यानंतर आम्हाला पाय पडायला सर सर सर. कोण तुम्ही, काय पाहिजे? ते बाकडे तुम्ही सांगितलं, हां अरे बाकडे बघू, पुढच्या वर्षी बघू. म्हणजे संपलं काय? अशा प्रकारचं वचन नाही ते गीतेमध्ये कृष्णाचं. त्यांनी वचन दिलंय म्हणजे ते वचनांना जागणार. त्यामुळं भक्तिमार्ग आणि अन्य मार्गांमध्ये हा सगळ्यात मोठा अंतर आहे. बाकी मार्गांमध्ये कृष्णांची मदत नाही आहे. आणि जे कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आहे, योग ईश्वर ज्यांना म्हणतात, महायोगेश्वरो हरिही, संजय म्हणतो महायोगेश्वर आहे, ते पूर्ण योगेश्वर म्हणजे सर्व योगांचे स्वामी आहे. आणि ते जर आपल्याला मदत करणार आहे तर आपल्याला किती सोपं होऊन जाणार आहे, राईट? म्हणजे ज्या शिक्षकांनी परीक्षा काढलेली आहे
आणि तेच शिक्षक जर तुम्हाला परीक्षा लिहिण्यामध्ये मदत करणार असतील, अरे वा. आणि एक दुसरा विद्यार्थी आहे, ए आणि बी, हां तुम्ही चॉईस करा. ए विद्यार्थी आहे जो बसलेला आहे परीक्षेला आणि शिक्षक आहेत आणि त्या शिक्षकांनी पेपर काढलेला आहे आणि ते शिक्षक त्याला मदत करणार आहे पेपर लिहिण्यासाठी. आणि दुसरा बी विद्यार्थी आहे. बी विद्यार्थी त्याने स्वतः खूप मेहनत केलेली आहे आणि स्वतःच्या मेहनतीवर त्याला 1 नंबर आणायचा आहे. कुठलं सोपं आहे, ए सोपं आहे की बी सोपं आहे? ए सोपं आहे. म्हणजे तुम्ही म्हणतायत भक्तियोग सोपा आहे बाय द वे ॲक्च्युली, कारण की तिथे भगवान श्रीकृष्ण स्वयं मदत करणार आहे. आणि भक्ती किती सोपी आहे. भगवंत राहतात कुठे? दूर भगवंतांच्या धामामध्ये नाही. एकदा नारद मुनी भगवंतांना भेटतात. भगवंत तुमचा परमनंट ॲड्रेस पाहिजे, आधार कार्ड काढायचे. भगवंताचा परमनंट ॲड्रेस लिहून घे. नाहम तिष्ठामी वैकुंठे योगिनाम हृदयेश्वा यत्र गायन्ति मद्भक्ता तत्र तिष्ठामी नारद. नारदाला सांगतात भगवंत, नाहम तिष्ठामी वैकुंठे, मी वैकुंठात राहत नाही. हां, आम्ही तर ऐकलंय भगवंत वैकुंठामध्ये राहतात. भगवंत स्वतः सांगतात वैकुंठात राहत नाही. योगिनाम हृदयेश्वा, योग्यांच्या हृदयामध्ये मी राहत नाही. अरे कृष्ण स्वतः सांगतात, मी तर योगांच्या हृदयामध्ये, सगळ्यांच्या हृदयामध्ये सांगतो. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. 18व्या अध्यायामध्ये कृष्ण सांगतात मी सर्वांच्या हृदयामध्ये राहत असतो. पण भगवंत म्हणतात मी हृदयामध्ये राहत नाही. मग कुठे राहतात तुम्ही? भगवंत तुमचा ॲड्रेस मला लिहायचं आहे, काहीतरी सांगा. लिहा. काय लिहा? यत्र गायन्ति मद्भक्ताः तत्र तिष्ठामि नारद. जिथं सगळे जामनेरचे भक्त एकत्र येऊन हात वर करून माझ्या नावाचं उच्चारण करतात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तिथे मी राहतो. दिसले का भगवंत तुम्हाला? भगवंतांचं नाव आणि भगवंत अभिन्न आहेत. नामनामी अभिन्नत्वम. मला खूप तहान लागली हो, पाणी द्या, पाणी 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 म्हणत राहिलं तर तहान जाणार आहे का? नाही जाणार आहे. परंतु जर मी भगवंतांचं नाव घेतलं तर माझी आध्यात्मिक भूक भागली जाणार आहे. त्यामुळे जसं आपण सुरुवातीला बघितलं की आपण भगवंतांचे शाश्वत अंश आहोत. ह्या जगातून भगवंतांच्या जगामध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्यासाठी वेगवेगळे मार्ग आपल्याला दिलेले आहेत. त्यामध्ये हे कर्म, अष्टांग, ज्ञान, ध्यान हे सगळे मार्ग आहेत. ह्या मार्गांची थोडीशी तुम्हाला झलक दिली, बाकी अजून डिटेल सांगितलं की तुम्ही म्हणाल नको, बंद करा. त्यामुळे फक्त झलक दिली आणि भक्तीची आपण तुलना केली त्यांच्याशी. भक्ती किती सोपी आहे, कोणीही करू शकतं, कुठेही करू शकतं, कशाही प्रकारे करू शकतं. आणि फक्त त्याच्यामध्ये भक्तीमध्ये खूप साऱ्या संसाधनांची पण आवश्यकता नाही आहे. आणि मेन म्हणजे भक्तीचा सगळ्यात मॅक्झिमम बेनिफिट आपण बेनिफिटच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर कृष्णांची मदत आपल्याला भक्ती मार्गामध्ये मिळणार आहे. बाकी ठिकाणी कृष्णांची मदत मिळणार नाही आहे. म्हणजे असा विद्यार्थी जिथे परीक्षकच त्याला मदत करणार आहे. त्यामुळे आपण भक्ती मार्गाचं चयन केलेलं आहे. आणि अजून भक्ती मार्गाचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की भक्तीमध्ये आपण थोडं जरी परिपूर्णता नाही प्राप्त करू शकलो, माझ्याकडनं 50% भक्ती झाली आणि माझा मृत्यू झाला, सफल झालो नाही, तर काय होईल? पुढच्या जन्मामध्ये 51% पासून सुरू होईल. माझा एक विद्यार्थी आहे, तो IASची प्रिपरेशन करतोय. ऐकलं तुम्ही? IAS UPSCची परीक्षा असते. कलेक्टर बनण्यासाठी, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर बनण्यासाठी परीक्षा देतात. त्यांनी सांगितलं 3 स्तरावर परीक्षा होते. पहिले प्रिलिम्स असतात, माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर मेन्स असतात, त्यानंतर इंटरव्ह्यू असतात फायनल, बरोबर. तो त्यांनी एकदा प्रिलिम दिली, फेल झाला, परत प्रिलिम दिली. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये प्रिलिम पास झाला, मेन्सला गेला, इंटरव्ह्यूला गेला, इंटरव्ह्यू फेल झाला. इंटरव्ह्यू फेल झाल्यानंतर परत प्रिलिम द्यावी लागते, परत प्रिलिम द्या, परत मेन्स द्या, परत इंटरव्ह्यू, परत फेल झाला की परत खालून, फक्त इंटरव्ह्यू फेल झाला म्हणून इंटरव्ह्यू द्या असं नाही होत, परत पहिल्यापासून चालू. एखादा विद्यार्थी आहे, त्यांनी ह्या जन्मामध्ये PhD केली, काही कारणास्तव डेथ झाली. डेथ झाल्यानंतर पुढचा जन्म त्याला परत मिळाला, मनुष्य मिळाला. काहीतरी चांगलं कर्म केलं असेल, सुकृती केलं असेल, पुण्यकर्म केला, पुढचा मनुष्य जन्म लवकर मिळत नाही बाय द वे, त्याला मनुष्य जन्म मिळाला मनुष्य जन्म. आणि
मागच्या जन्माची PhD सर्टिफिकेट दाखवलं त्याने. चालेल का? नर्सरीमध्ये जाऊन पुन्हा A फॉर ॲपल, B फॉर बॅट, त्याला परत चालू करावं लागणार आहे. मागची PhD गेली. भक्तीमध्ये तसं होत नाही. मागचं जे काही केलं आहे ते सगळं 50% झालं. 51% पासून सुरुवात. नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस धर्मस्य त्रायते महतो भया. दुसरा अध्याय गीतेचा 40व्या श्लोकाने भगवान श्रीकृष्ण सांगतायत की न इह अभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते. याच्यामध्ये उलट प्रतिक्रिया तुम्हाला मिळणार नाही. आणि थोडं देखील तुम्ही भक्तीमध्ये कार्य कराल, तुमच्या शाश्वत बँक अकाउंटमध्ये टाकले जाणार आहे. थोडं काही कराल तरी पण शाश्वत टाकलं जातं. तुम्ही गीतेचं एक पान वाचलं आज, तुमच्या शाश्वत बँकेमध्ये जमा झाले. आणि बाय द वे मृत्यूच्या वेळेस आपलं बँक अकाउंट कामाला येणार नाही आपल्याला. माझं IDFC बँक माहिती आहे तुम्हाला? ठीक आहे, कोणती बँक माहिती आहे? HDFC, ICICI. हां, माझं ICICI बँकमध्ये बँक अकाउंट आणि एवढे 1 करोड बॅलन्स आहे. यमराज म्हणतील सोडून दे तुझ्या बाकीच्या लोकांसाठी, चल माझ्याबरोबर. सगळं सोडून जावं लागणार आहे. सगळ्या गोष्टी इथेच सोडून जायच्या आपल्याला बाकीच्या. धनानी भूमौ पशवश्च गोष्टे नारी गृहद्वारे सुता स्मशाने. ऐकलं तुम्ही? देहश्चितायां परलोकमार्गे धर्मानुगो गच्छति जीव एकः. सगळं काही इथेच सोडून जाणार आहे. काय काय? धनानी भूमौ. धन आपलं कुठे सोडून जाणार आहे? जुन्या काळामध्ये जमिनीमध्ये गाडलं जायचं, आजकाल बँकेमध्ये ठेवलं जातं. म्हणजे धनानी बँक आहे. पशवश्च गोष्टे म्हणजे गोठ्यामध्ये बांधलेले प्राणी तिथे सोडून जाणार आहे. आज म्हणायचं कार पार्किंग आहे, म्हणजे कार पार्किंगमध्ये सोडून जाणार आहे. धनानी भूमौ पशवश्च नारी गृहद्वारी. दरवाजापर्यंत नारी जाईल, गृहाच्या दरवाजापर्यंत, तिथून पुढे नाही जाणार. सुतः स्मशान आहे, मुलगा असेल तर स्मशानभूमीपर्यंत येईल, तिथून तो सोडून जाणार आहे. देहश्चितायाम. देह जो आहे, देह कुठपर्यंत येणार आहे आपल्याबरोबर? हा देह आपला देह म्हणजे मी देह नाही. हा आपला देह आहे म्हणजे आपण कोणीतरी वेगळे आहोत. मग हा देह कुठपर्यंत येईल आपल्याबरोबर? चितेपर्यंत येईल. परलोकमार्गे धर्मानुगो गच्छति. जीव एकटा जातोय. कोण त्याच्याबरोबर जात आहे? फक्त त्याने केलेली भक्ती त्याच्याबरोबर जाणार आहे, बाकी काहीही बरोबर जाणार नाही. त्यामुळं ती गोष्ट अर्जित करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, जी शाश्वत काळासाठी टिकेल, जी आपल्याबरोबर आत्म्याबरोबर जाणार आहे. न केवळ आत्म्याबरोबर जाणार आहे, आत्म्याला भगवंतांच्या धामामध्ये घेऊन जाणार आहे. आणि त्यामुळे भक्तीचा शेवटचा फायदा आपण चर्चा करून विराम देऊया. सगळ्यात शेवटचा फायदा की ही भक्ती आपल्याला भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करून देऊ शकते, जी बाकी कुठलीच विधी देऊ शकत नाही. बाकीच्या विधी आपल्याला थोड्या निष्काम कर्मयोग कराल तर स्वर्गापर्यंत जाल. ज्ञानयोगमध्ये परिपूर्णता प्राप्त केली की ब्रह्मज्योतीपर्यंत जाल. अष्टांग योगमध्ये सिद्धी प्राप्त केली, स्वतःचं एखादं ब्रह्मांड बनवून घ्याल, तिकडे राहाल. परंतु भगवंतांची भक्ती केल्यानंतर सीधा भगवंतांच्या धामामध्ये भगवंतांचे पार्षद बनून आपण राहू शकतो. प्रभुपाद लिहितात, इफ यू फॉलो 4 रेग्युलेटरी प्रिन्सिपल्स अँड चॅन 16 राऊंड्स यू विल सी कृष्णा वन डे फेस टू फेस. आपण समोरासमोर कृष्णांना असं बघू, जसं मी तुम्हाला बघतोय तुम्ही मला बघताय, तसं आपण कृष्णांबरोबर समोरासमोर राहू, जर आपण प्रभुपादांनी दिलेल्या भक्तीच्या नियमांचं पालन करू तर. त्यामुळे आपल्याला करायचं काय आहे? आपल्याला फक्त दररोज आपल्याला जसं शक्य आहे तसं गीतेचं अध्ययन करायचं आहे. 1 पान वाचायचं आहे गीतेचं. आम्ही आज सकाळीच चर्चा करत होतो भुसावळला श्रीमद भागवतमध्ये. आमच्या नाशिकला एक प्रभूजी आहे, आस्वाद हळकुंडे प्रभू म्हणून. ते माझ्याकडे आले, प्रभूजी टाईम मिळत नाही हो वाचायला, काय करू? सगळ्या लोकांना, खूप साऱ्या लोकांना असं वाटत असेल रे, वाटतं सगळ्यांना टाईम नाही. किती लोकांना टाईम नाही आहे? टाईम आहे. त्यांना म्हणत होतं तुमच्याकडे आज 24 तास आहे, तुम्हाला 1 तास जरी वाढून दिला ना, 25 तास दिले तरी आपण त्या उरलेल्या 1 तासामध्ये भक्ती करणार नाही. एक्स्ट्रा 1 तासामध्ये थोडे रील एक्स्ट्रा बघू, थोडं काहीतरी एक्स्ट्रा करणार, गप्पा एक्स्ट्रा मारू, पण भक्ती करणार नाही. तर त्यांनी काय केलं की दररोज 1 पान वाचायला सुरुवात केली, फक्त 1 पान. 2012ची गोष्ट आहे. आम्ही आज 2025, जवळपास 13 वर्ष झाले.
त्या व्यक्तीने दररोज फक्त एक पान वाचून संपूर्ण भगवद्गीता, संपूर्ण श्रीमद भागवतचे 12 स्कंद, 18,000 श्लोक, संपूर्ण प्रभुपाद लीलामृतचे 7 व्हॉल्यूम्स, संपूर्ण चैतन्य चरितामृत आणि संपूर्ण रामायण देखील वाचून काढलेलं आहे. फक्त दररोज एक पान. अवघड आहे? नाही. तर आपण दररोज भगवद्गीता, श्रीमद भागवत, चैतन्य चरितामृत या ग्रंथांचे एक एक पान, काही श्लोक दररोज तुकाराम महाराज एक तरी ओवी अनुभवावी. दररोज एक तरी श्लोक अनुभवावा, वाचावा. आणि त्यानुसार आपण जर दररोज भगवंतांच्या नावाचा जप केला, भोजन भगवंतांना अर्पण करून त्याचा प्रसाद ग्रहण केला, तर नक्की आपली भक्तीमध्ये उन्नती होत राहील. आणि जसं प्रभुपादांनी वचन दिलं आहे, एक दिवस आपण भगवान श्रीकृष्णांना समोरासमोर बघू. तर ती आपल्याला गॅरंटी आचार्य देत आहेत. ती गॅरंटी गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी दिली, त्यांनी वचन दिलं आहे आणि ते वचनाला जागणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवून जर आपण भक्तीच्या या आनंदमयी मार्गामध्ये लागलो तर आपला स्वयंचा देखील उद्धार होऊ शकतो. आणि आपलं कर्तव्य हे आहे की केवळ स्वयंचा उद्धार आपल्याला करायचा नाही आहे. बरोबर? जीवांचे हे दुःख देख विना डोळा, बाकीचे लोक आहेत त्यांचं दुःख डोळ्याने बघितलं जात नाही, संत सांगतात. मग काय करायचं आहे? त्यांना देखील हा मार्गाचा खिडकी दरवाजा उघडा करून द्यायचा आहे. अरे असा सत्संग कार्यक्रम दर रविवारी होतो, निःशुल्क कार्यक्रम आहे, तुम्ही देखील कार्यक्रमाला या. तुम्ही येत नसेल तर कमीत कमी ही भगवद्गीता वाचा, ही घ्या, आपण एकत्र येऊन गीता वाचू. अशा प्रकारे जन्म सार्थक करी कर पर उपकार. आपल्याला स्वतःचा जन्म तर सार्थक करायचाच आहे, परंतु आपल्याला दुसऱ्यांना देखील जन्म सार्थक करण्यासाठी आपण परोपकार करायचा आहे. आणि असं जर आपण करत राहू तर नक्कीच श्रील प्रभुपाद वरिष्ठ संत आपल्यावर प्रसन्न होतील आणि संतांची आणि भगवंतांची कृपा आपल्याला मिळेल आणि आपलं जीवन सफल होऊ शकतं. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा.